मित्रांनो, अहो ब्रेझा कुठे घेताय? नवीन आली ऑल हुंडाई वेन्यू, जबरदस्त फीचर्स, डिझेल ऑटोमॅटिक आणि सगळं काही नवीन याच्यात पाहायला मिळणार आहे. आपल्या पुण्यामध्ये बनणारे, नाव करणारे जगामध्ये. तर या गाडीचा पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू तुमच्यासोबत घेऊन आलेला आहे. A to Z इन्फॉर्मेशन आहे. बाय द वे, हे जे व्हेरियंट आहे ते पर्टिक्युलरली आहे ऑल न्यू हुंडाई वेन्यू HX7 डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. अरे नवीन वेन्यूचा लुक आहे एकदम झकास. फ्रंटमध्ये डार्क क्रोम रेडिएटर ग्रिल आहे याच्यामध्ये, जी जबरदस्त आहे. हॉर्न टाईपमध्ये तुम्हाला 2 LED DRL आहेत. LEDs मध्ये इंडिकेटर दिलेले आहेत मित्रांनो. स्किड प्लेट सिल्वर कलरमध्ये. पूर्ण एलिमेंट आहे ना हा मित्रांनो ग्लासमध्ये, ठीक आहे. त्याच्यामुळे जो लुक निघून येतोय ना तो जबरदस्त आहे. डायमेन्शन्सबद्दल गोष्ट करायचं झालं तर मित्रांनो, विड्थ आहे ती वाढवलेली आहे जवळजवळ 30 mm आसपास. व्हीलबेस वाढवलेला आहे 20 mm आसपास. हाईट वाढवली गेलेली आहे 48 mm आसपास. या गाडीची मित्रांनो लेंथ सेम आहे, पण व्हीलबेस वाढवल्यामुळे आतमध्ये तुम्हाला थोडाफार स्पेस नक्की पाहायला मिळणार आहे. साईडहून बोलायचं झालं, या बाजूने येऊ आपण, तर नवीन तुम्हाला डायमंड कट अलॉय जे 16 इंचाचे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतात. पुढे डिस्क ब्रेक ऑफर केलेले आहेत. 195 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. बॉडी क्लॅडिंग तुम्हाला चारही बाजूला पाहायला मिळेल. न्यू ORVM दिलेले आहेत जे खरंच खूप सुंदर आहेत. एक नंबर वाटतात त्याच्यामध्ये. रिक्वेस्ट सेन्सरचं बटन तुम्हाला फक्त ड्रायव्हर साईडला मिळणार, को ड्रायव्हर साईडला नाही आहे. पण जे हे डोअर हँडल्स आहेत ते डार्क क्रोममध्ये अप्रतिम दिसत आहेत मित्रांनो. रूफ रेल्स, खूप मोठ्या रूफ रेल्स तुम्ही बघता इथे, ते तुम्हाला ऑब्झर्व होतील. आणि डार्क ब्लॅक ग्लॉसीमध्ये तुम्हाला इथे शार्क फिन एंटिना देण्यात आलेला आहे. क्वार्टर पॅनलला इकडे याल तर तुम्हाला इथे ग्लास पण मिळते, जेणेकरून क्लॉस्ट्रोफोबिक आतमध्ये वाटणार नाही आहे. तर तुम्ही वेन्यूची बॅजिंग बघू शकता. आणि वन टच ओपनिंग अजूनही नाही आहे. इथे फ्युएल लीड आहे. 45 लिटरचा फ्युएल टँक कॅपॅसिटी तिन्ही व्हेरियंटला आहे. म्हणजे डिझेल असो, पेट्रोल असो किंवा तुमची टर्बोमध्ये असो, तिन्हीमध्ये तुम्हाला 45 लिटर मिळणार आहे. पाठीमागे तुम्हाला फक्त ड्रम ब्रेक ऑफर करण्यात आलेले आहेत. पाठीमागे येऊया. पाठीमागे तुम्हाला कनेक्टिंग LED टेल लाईट्स पाहायला मिळणार. लक्षात राहू द्या, वेन्यूची बॅजिंग. आणि ही ग्लासच्या आतमध्ये इथे सुद्धा तुम्हाला कंप्लीट ग्लास पॅनल पाहायला मिळतोय, जो पुढे LED DRL साठी सेम तुम्हाला इथे दिलेला आहे. वायपर वॉशर डिफॉगर ऑफर करण्यात आलेला आहे. हाय माउंटेड स्टॉप लॅम्प इथे देण्यात आलेला आहे. सोबतच मित्रांनो पाठीमागे तुम्हाला 4 सेन्सर्स मिळतात. 1 2 3 4. आणि इथे तुम्हाला रिव्हर्सचा कॅमेरा मिळतो. खाली मित्रांनो तुम्हाला इथे हॅलोजनमध्ये लाईट्स, अगेन डिफ्युजर तुम्ही पाहू शकता, ठीक आहे, सिल्वर कलरमध्ये. आणि 2 तुम्हाला इथे रिव्हर्सच्या लाईट देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. आता या गाडीमध्ये बूट स्पेस किती आहे ते पाहूया. ओके, तर हा बूट स्पेस बघू शकता. 375 लिटरच्या आसपास हा बूट स्पेस देण्यात आलेला आहे. पार्सल ट्रेची क्वालिटी अतिशय उत्तम आहे. आणि स्पेअर टायर बघूया. हा मित्रांनो स्पेअर टायर आहे, नक्कीच एक छोटा साईजचा असणार आहे. तर हा मित्रांनो 15 इंचाचा तुम्हाला इथे स्पेअर टायर देण्यात आलेला आहे, ठीक आहे. तर इथे हा काय तुम्ही टायर रोटेशनला यूज करू शकत नाही, फक्त स्पेअर टायर हा असणार आहे. आता जो इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते मित्रांनो सेकंड रो. 48 mm हाईट वाढवलेली आहे, 20 mm व्हीलबेस वाढवलेलं आहे. खरं आपल्याला काय ऑफर होतं आहे, कसं स्पेस आहे ते पाहूया. तर मित्रांनो मी बसलो आहे सेकंड रोला आणि खरंच जो 20 mm सुद्धा फरक असतो तो दिसून येतो आहे. नी रूम चांगला झाला आहे. थाय सपोर्टसुद्धा व्यवस्थित आहे. सीट्स अतिशय कम्फर्टेबल आहेत, कारण शोल्डर सपोर्ट इथे जो बॅक सपोर्ट आहे तो खूप चांगला आहे. हेडरूम चांगले आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथे सन ब्लाइंड्स पाहायला मिळतात, अतिशय उत्तम. आर्मरेस्ट आहे, आणि आर्मरेस्ट आहे ना खूप सुंदर क्वालिटीचा आहे. 2 कप होल्डर, विशेष म्हणजे पाठीमागच्यासाठी इथे लाईट दिलेले आहे सेपरेट. ग्रॅब हँडल दिलेला आहे. 2 AC वेंट्स आणि तुम्हाला USB चार्जिंगचं ऑप्शन, मोबाईल होल्डरसुद्धा इथे दिलेला आहे. मॅगझिन होल्डर दोन्ही बाजूला इथे मित्रांनो कुठल्या प्रकारे मिळत नाही आहे. जी सीट आहे ती 60-40 स्प्लिट सीट आहे. आणि दुसरं म्हणजे ही रिक्लायनर आहे. तर रिक्लायनर असल्यामुळे कम्फर्टेबल तुम्ही ड्राईव्ह नक्की इथे करू शकता. आणि इथे तुम्हाला आहे ना, आता तुम्ही रिक्लाइन होताय म्हणजे डोकं पाठीमागे येणार, तर इथे ग्लास दिलेले आहे, ओके, क्वार्टर पॅनलची. त्याच्यामुळे तुम्हाला आतमध्ये क्लॉस्ट्रोफोबिक नाही वाटणार, म्हणजे असं दाबल्यासारखं फील येणार नाही मित्रांनो. ती एक इथं चांगली गोष्ट करण्यात आलेली आहे. मटेरियलची फिट अँड फिनिश, ओके, मटेरियल क्वालिटी म्हणा, फिट अँड फिनिश म्हणा, ओव्हरऑल जे तुम्ही पैसे पे करताय त्यासाठी म्हणतो ना आपण, त्या पैशाच्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळते, हुंडा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली ऑफर करते मित्रांनो. ऋतिक रोशनच्या मूवीमधील जो जादू होता ना, त्याच्या तोंडाची छावे जी तोंडासारखी दिसते, तसे आठवण होते बरेच वेळा.
4 बटन्स आहेत, लॉक अनलॉक. हे बटन यूज करून तुम्ही गाडी चालू करू शकता. आणि या साईडला बटन दिले बूट अनलॉक करायला. तर चावी कशी आहे बघा, प्रीमियम वाटते, ओव्हल शेप चावी आहे ही. रिक्वेस्ट आन्सर बटन दिले ड्रायव्हर साईडला. गाडीच्या आतमध्ये बसूया. मला एक खास काय सांगायचे, जे मिरर्स आहेत ना अतिशय अप्रतिम दिसतात. एरोडायनामिकली जबरदस्त या गाडीला बनवण्यात आलं. कट्स अँड क्रिजेस तुम्ही गाडीवर चारही बाजूने पाहू शकता. आतमध्ये या, तुम्हाला मी दाखवतो बऱ्याच गोष्टी. तर मित्रांनो, ड्रायव्हर साईडला सगळे तुम्हाला न्यू पॅनल पाहायला मिळेल. पॉवर विंडोचा असेल किंवा स्विच असेल, तुमचे मिरर ॲडजस्ट करायला, फोल्ड अनफोल्ड करण्यासाठी. त्याची जी क्वालिटी आहे, त्याची जी फिट अँड फिनिश आहे ती नेक्स्ट लेवल आहे. 10-15 लाखाच्या गाडीमध्ये असं जर फिनिशिंग मिळत असेल तर आपण म्हणू शकतो वन ऑफ द बेस्ट. हा तुम्ही बघू शकता सिल्वर कलर डोअर हँडल. कुठल्याही प्रकारचं लॉक अनलॉकची सिस्टीम मॅन्युअली दिलेलं आहे. तुम्हाला करायचे काय, हेच बटन वापरून करायचे लॉक अनलॉकचं. ओके, पण जर तुम्हाला अनलॉक करायचं असेल, तुम्ही हे डबल प्रेस केलं तर ऑटोमॅटिकली डोअर हे अनलॉक होणार आहे. आता या ठिकाणी मी बसलो आहे. ह्या जे सीट्स आहेत त्या हाईट ॲडजस्टेबल आहेत. ओके, अँगल ॲडजस्टेबल आहेत. आणि या सीटबद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर थाई सपोर्ट ठीकठाक आहे. ओके, देन बॅक सपोर्ट ओके आहे. शोल्डर सपोर्टसुद्धा खूप चांगला आहे. मी म्हणेन मला खरंच खूप आवडलेलं आहे. आणि बोनेट मला आरामात दिसतं इथून. ओके, आता हे HX7 व्हेरियंट आहे. याच्यामध्ये मॅन्युअलमध्येच तुम्हाला इथे डे नाईट रिअर व्ह्यू मिरर पाहायला मिळतो. आणि त्याची पोझिशन खूपच जास्त खाली असं वाटतं. मला वाटतं अजून थोडा वर राहिलं असतं. ओके, पोझिशन खूप खाली, थोडं इथं सुद्धा लागू शकलं असतं पण जास्तच खाली आहे. वर तुम्हाला इथे सनरूफ आहे. ओके, सिंगल पेन सनरूफ इथे दिलेला आहे. स्टेअरिंग आहे ते डिफेंडर स्टाईल डिकट स्टेअरिंग आहे. ओके, 19-20चाच फरक आहे. तर हे 3 डॉट आणि स्टेअरिंग मॉडेल कंट्रोल्स, क्रूज कंट्रोल्स. अगेन हे जे स्विचेस आहेत ते इन्फोटेनमेंटचे दिलेले आहेत. ओके, तुम्ही ते 3 टाईपमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ क्लस्टर पाहताय. 3 ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये क्लस्टरचे, ते तुम्हाला मी दाखवतो. तर ग्राफिक स्टाईल A, स्टाईल B अँड स्टाईल C. तुम्हाला जी स्टाईल आवडेल ती तुम्ही स्टाईल सिलेक्ट करू शकता. याला कुठल्याही प्रकारचे हे नाही आहे. आणि डिस्टन्स टू MT, TPMS, देन इन्स्टंट मायलेज, फ्युएल इकॉनॉमी, हे सर्व याच्यामध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळणार. तर हा डिजिटल क्लस्टर आहे. पॅनोरामिक, याला ट्विन डिस्प्ले बोलतात. 12.3 इंचाचे दोन्हीसुद्धा आहेत. याच्यामध्ये अँड्रॉइड टू ॲपल कारप्ले आहे. थोडा हा कर्व आहे. कर्व मतलब तुमच्या बाजूला झुकलेला आहे. सो दिसायलासुद्धा खूप छान वाटतं. आणि खाली तुम्ही बघाल हे ऑटोमॅटिक AC आहे. हे मला मला टचपेक्षा आहे ना बटन्स खूप आवडतात, जे तुमच्या सेफ्टीसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला असं वाटतं सुद्धा की तुम्ही कार लक्झरी फील चालवता. खाली इथे तुम्ही बघू शकता पॅड दिलेला आहे गाडी मोबाईल चार्ज करण्यासाठी. इथे तुम्ही USB कनेक्टिव्हिटी, सगळे तुम्हाला ना C टाईपचे ऑप्शन आहेत कनेक्टिव्हिटीचे. चार्जिंगचे ऑप्शन याच्यात देण्यात आलेले. 6 स्पीड हा मॅन्युअल ट्रान्समिशन. आणि याचा जो पाठीमागचा जो कॅमेरा आहे तो बघू शकता. यांची जी कॅमेरा क्वालिटी नेक्स्ट लेवल असते मित्रांनो. तो सोबत इथं व्हेनू बघू शकता. व्हेनूची ते बॅजिंग, ॲम्बियंट कलर लाईटिंग इथे दिलेले आहे. हे जे इंटेरियरचं जे थीम आहे ती आयोनिक 5कडून इन्स्पायर्ड आहे. स्टेअरिंग मित्रांनो टिल्ट ॲडजस्टमेंट आहे. टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट अजून देखील नाही आहे. फील प्रतिम आहे मित्रांनो. 12 लाखाच्या गाडीमध्ये एवढं सुंदर स्टेअरिंग मी आजपर्यंत पाहिलेलं नाही आहे. राईट साईडला हेडलॅम्प्स आहेत ते ऑटोमॅटिक आहेत. वायपर्स मित्रांनो आहेत ते तुमचे लेफ्ट साईडला कंट्रोल दिलेले आहेत. इथे तुम्ही ट्रॅक्शन कंट्रोल बघू शकता. हेडलॅम्प लेव्हिंगचं बटन आहे. इंजिन स्टार्ट स्टॉप बटन आहे. अँड उभे तुम्हाला हे AC व्हेंट्स पाहत आहे. सोबतच सराउंडमध्ये सिल्वर एसेन्स इथे पाहायला मिळत आहे. ओव्हरऑल फिट अँड फिनिश, जे मटेरियल क्वालिटी आहे ती नेक्स्ट लेवल याच्यात करण्यात आलेली मित्रांनो. अजून जर तुम्ही सांगायचं बोललं तर कूल्ड ग्लो बॉक्स पण याच्यामध्ये दिलेला आहे. ते सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. पाण्याची बॉटल जेव्हा उन्हाळ्यात थंड करायची तेव्हा कामाला येणार आहे. आणि बाय द वे या व्हेनूमध्ये काय ॲडिशनल आहे, सीटची जी पोझिशन आहे ना ती जबरदस्त आहे. म्हणजे काय आहे ना, जे बसतोय आपण ते ग्रे कलरमध्ये आणि पाठीमागची जी सीट आहे ती आईस ग्रेमध्ये. म्हणजे ट्विन कलरमध्ये सुद्धा सीटचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे याची मित्रांनो. तर आता इंजिन ऑप्शनबद्दल बोलूया. आपण सगळं काय बोललो. सगळ्यात बेस्ट डिझेल इंजिन मार्केटमध्ये जे आहे ते 1.5 लिटरमध्ये तुम्हाला हे CRDI इंजिन पाहायला मिळतं, जे क्रेटामध्ये सुद्धा येतं, सोनेटमध्ये आहे, सेल्टॉसमध्ये आहे. हे इंजिन एवढं रिफाईंड आहे की तुम्हाला पेट्रोलची सुद्धा आठवण करून देणार नाही, एवढं सुंदर इंजिन आहे. बाय द वे ही जी पॉवर फिगर्स आहेत 116, 114, 115 BHP आणि जवळजवळ 250 NMचा टॉर्क हे जनरेट करतं, पिक टॉर्क. तर एवढं हे जबरदस्त रिफाईंड पॉवरफुल इंजिन. मायलेज कम्पेअर टू प्रिव्हियस व्हेनू कमी करण्यात आलेलं आहे. तुम्हाला मॅन्युअलवर 20.99 किलोमीटर पर लिटरचं मायलेज मिळतं. हायवेवर तुम्ही 22-23 सुद्धा काढू शकता डिपेंडिंग ड्रायव्हिंग
कंडिशन कशी आहे, तुम्ही गाडी चालवताय कशी आणि वेळच्या वेळ गाडी मेंटेन कशी करताय, टायरवर प्रेशर कसं ठेवताय ते सुद्धा. तर आता मित्रांनो डिझेल मिनी क्रेटा तुम्हाला जर पाहायची असेल तर हा ऑप्शन आहे. सेफ्टीबद्दल सुद्धा स्ट्रॉंग बॉडी स्ट्रक्चर आता या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे. विशनमध्ये 6 एअरबॅग्स, ABS CBD, व्हेकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल असिस्ट कंट्रोल, ओके, असे फीचर्स तुम्हाला याच्यात देण्यात आलेले मित्रांनो. सो सेफ्टी रेटिंग आलेलं नाही आहे, बट स्टील लुक्स गुड, डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट करण्यात आलेले आहे. आणि तर तुम्ही ही गाडी कन्सिडर करू शकता मित्रांनो. सेफ्टीबद्दल सुद्धा आहे. तर कम्प्लिटली न्यू डिझाईन, न्यू इंटेरियर, आयनिक 5 इन्स्पायर्ड कीज, ओके, देन डॅशबोर्ड, हे सगळं तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू होता. ही जी चावी होती ती तुम्ही पाहिली जादूच्या चेहऱ्यासारखी. या गाडीचा पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. गाडी जर बुक करायची असेल आपल्या ठाण्यामध्ये तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, नक्की व्हिजिट करा, गाडी टेस्ट ड्राईव्ह घ्या. आणि डिझेलमध्ये घेत असाल तर बेस्ट ऑप्शन आहे हा तुमच्यासाठी. तर पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू होता. एक व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.